पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय स्वाध्याय क्रमांक 1.1 हा कशा प्रकारे सोडवायचा हे आपण पाहिलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये स्वाध्याय क्रमांक 1.2 याच्यामध्ये जी उदाहरणं आहेत हे कशा प्रकारे सोडवायची याचं विश्लेषण आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, दिलेल्या संख्यांमधील सर्वात अगोदर आपल्याला मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते शोधावं लागणार आहे। मग याच्यामध्ये बघा 17 ही एक मूळ संख्या आहे। मग या ठिकाणी आपण मूळ संख्या जी आहेत त्या पहिल्या शोधून घेऊयात। पहिला 17 ही एक मूळ संख्या आहे। त्याच्यानंतर 8 ही मूळ संख्या नाही आहे मित्रांनो, 21 ही मूळ संख्या नाही। त्यानंतर 13 ही एक मूळ संख्या आहे। त्याच्यानंतर 41 ही एक मूळ संख्या आहे। त्यानंतर 2 ही एक मूळ संख्या आहे। त्यानंतर 31 ही एक मूळ संख्या आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 5 मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि या 5 मूळ संख्यांची बेरीज किती होते अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्याला विचारलेला आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या 5 मूळ संख्याची बेरीज करून घेऊयात। मग या ठिकाणी बघा 17 अधिक 13 अधिक 41 अधिक 2 आणि अधिक 31। आता या सर्व संख्यांची बेरीज करून घेऊयात। बघा 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13 आणि 1 14, 4 हाचा आलेला आहे 1, 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 9 आणि 10। म्हणजे या ठिकाणी बघा सर्व मूळ संख्या ज्या दिलेल्या आहेत या सर्व मूळ संख्येची बेरीज ही 104 येते आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिलेला आहे। तर याच्या सोबतच आपल्याला कोणकोणती माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो, तर बघा या ठिकाणी एकूण ज्या मूळ संख्या आहेत ह्या 25 मूळ संख्या आहेत। एकूण 25 मूळ संख्या आहेत। त्यामधील सर्वात लहान जी मूळ संख्या आहे ती 2 ही मूळ संख्या आहे। त्याचबरोबर 2 ही एकमेव सम संख्या अशी आहे जी मूळ संख्या आहे। आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या जी आहे ती म्हणजे 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे मित्रांनो, सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे, विषम मूळ संख्या। ठीक आहे, त्याच्यानंतरचं पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे। आता या ठिकाणी पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे, तर या ठिकाणी 0 ही विषम संख्या आहे, 0 ही सम संख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे आणि 0 ही विषम संख्या ही नाही आणि सम संख्या ही नाही। तर यामधील हा पर्याय याच्यामध्ये बरोबर आहे। तर बघा 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा। आता बघा मित्रांनो या ठिकाणी दर्शनी किंमत म्हणतोय, मग दर्शनी किंमत याचा अर्थ काय होतो, तर दर्शनी किंमत याचा अर्थ दिसते ती किंमत, दिसते ती किंमत। ठीक आहे, मग आपल्याला डोळ्याला किती दिसतं, डोळ्याला आपल्याला 3 दिसतं, म्हणजे या 3 ची दर्शनी किंमत ही किती असणार आहे, 3 ही दर्शनी किंमत असणार आहे। आणि या ठिकाणी बघा 36,890 या ठिकाणी जे 3 दिलेला आहे या 3 ची स्थानिक किंमत म्हणतो। स्थानिक किंमत याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर स्थानिक किंमत याचा अर्थ असा होतो की हे 3 ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणाची किंमत। मग आता हे कोणत्या ठिकाणावर आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 या ठिकाणी आहे। मग 10,000 म्हणजे 3 10,000 म्हणजे 30,000 असा याचा अर्थ होतो। किंवा मग एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी 3 लिहिलेला आहे आणि 3 च्या पुढे किती अंक आहेत तेवढे 0 या ठिकाणी द्यायचे आहेत आणि 3 ची दर्शनी किंमत 3 हीच असते, म्हणून या ठिकाणी 3 करायचं आणि याच्यातील फरक म्हणतो, फरक म्हणल्यानंतर याच्यात
काय करायचं, वजाबाकी करायची। मग 10 मधून 3 गेले, खाली उरले 7। त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी 9 आलेला आहे, या ठिकाणी 9, या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 2 आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी 29,997 हे याचं उत्तर येणार आहे। आणि हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। याच्यानंतर पुढील उदाहरण हे आपण या ठिकाणी पाहूयात। 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे। तर बघा याच्यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही मूळ संख्या आहेत। आता 33 ही जर संख्या बघितली मित्रांनो तर याचा 1, त्याच्यानंतर 33, त्याच्यानंतर 11 आणि 3 अशा प्रकारचे याचे विभाजक पडतात। म्हणजे 33 ही संख्या मूळ संख्या नाही, तर 97 ही संख्या मूळ आहे। म्हणून हे पहिलं जे उदाहरण आहे किंवा पहिला जो पर्याय दिलेला आहे हा चुकीचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर काय म्हणतो बी, दोन्ही सहमूळ संख्या आहेत। आता सहमूळ संख्या याचा अर्थ काय मित्रांनो, तर बघा सहमूळ संख्या याचा अर्थ असा होतो की ज्या संख्याचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। मग या ठिकाणी बघा मित्रांनो 33 आणि 97 या ज्या दोन संख्या आहेत या दोन्ही संख्याचे विभाजक जर काढले तर याच्यामध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे। दुसरं कोणत्याही संख्येने या दोन्ही संख्येला भाग जात नाही। म्हणजे 33 आणि 97 या काय आहेत, तर या दोन्ही सहमूळ संख्या आहेत। आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा जो पर्याय आहे हा या ठिकाणी तंतोतंत लागू होतो। म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात। पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते। तर बघा आता या ठिकाणी पुढील पैकी कोणत्या संख्येची दर्शनी व स्थानिक किंमत ही एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते। आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। तर बघा 1 किंवा 0, 1, 2, 3 अशा प्रकारचे अंक दिलेले आहेत आणि त्याची किंमत आपल्याला पाहिजे। तर बघा 0 हा अंक कसा आहे, 0 हा जसा दिसतो तसाच आहे आणि कोणत्याही स्थानावरती समजा 10,000 या स्थानावरती जरी 0 असेल, एकक या स्थानावरती जरी 0 असेल, दशक या स्थानावरती जरी 0 असेल तर त्याची किंमत ही नेहमी सारखीच असते मित्रांनो, हे लक्षात घ्या। बरोबर अजून काही गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे। समजा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे आणि यामधील दर्शनी व स्थानिक किंमत ही सारखीच असणारा अंक कोणता आहे, अशा प्रकारे जर प्रश्न विचारला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की एकक स्थानचा जो अंक आहे या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत ही नेहमी एक सारखीच असते। मग या ठिकाणी या दोनची किंमत जशी आपल्याला दर्शनी किंमत ही 2च दिसते तशीच त्याची स्थानिक किंमत सुद्धा 2च असते मित्रांनो। तसंच आता दुसरं एक उदाहरण पाहूयात। आता या ठिकाणी बघा 94,386 याच्यामध्ये हे जे 6 आहे या 6ची दर्शनी किंमत जशी आपल्याला 6 दिसते मित्रांनो तशीच ह्या 6ची स्थानिक किंमत सुद्धा आपल्याला 6च असते। मग एक लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येमधील एकक स्थानचा जो अंक आहे या एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही नेहमी सारखीच असते। त्याचबरोबर कोणत्याही संख्येमध्ये जर 0 आलं तर त्या शून्याची सुद्धा स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही नेहमी कशी असते, सारखीच असते मित्रांनो। चला याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात। 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय केलेलं आहे रे, 4, 5, 0 व 3 अशा प्रकारचे अंक दिलेले आहेत। मग या ठिकाणी अंक किती दिलेले आहेत, तर 4 दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे 5 अंकी संख्या या ठिकाणी तयार करायची आहे। आणि
कसली संख्या तयार करायची आहे तर सर्वात लहान म्हणते, सर्वात लहान. मग आता आपण काय केलेलं आहे, याच्या अगोदर लहान संख्या तयार करत असताना काय केलेलं आहे की लहान जो अंक आहे तो अगोदर घेऊन नंतर उत्तर चढत्या क्रमाने सर्व अंक लिहून आपली लहान संख्या तयार झालेली आहे. किंवा ज्या संख्येमध्ये शून्य आहे त्या संख्येमध्ये शून्य सोडून दुसरा जो लहान अंक आहे तो अंक आपण काय केलेला आहे, अगोदर घेतलेला आहे, त्याच्यानंतर शून्य आणि राहिलेले अंक जे आहेत हे आपण काय केलेले आहेत, चढत्या क्रमाने लावलेले आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला 4 अंक दिलेले आहेत मित्रांनो आणि 5 अंकी संख्या ही तयार करायची आहे. मग काय करायचं आहे, सर्वात लहान संख्या म्हणतं, मग याच्यामधील शून्य सोडून सर्वात लहान अंक कोणता आहे तर 3 आहे, तो अगोदर लिहून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये 4 अंक दिलेत आणि 5 अंकी संख्या सांगितलेली आहे, म्हणजेच एक अंक आपल्याला कोणता तरी जास्तीचा घ्यावा लागणार आहे. मग अशा वेळेला काय करायचं, ज्या वेळेला लहानात लहान संख्या विचारलेली असेल आणि दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल, अशा वेळेला जो जास्तीचा अंक आहे तो 0 हा घ्यायचा असतो मित्रांनो. मग या ठिकाणी बघा हा एक 0 दिला आणि दुसरा एक जास्तीचा जो अंक आहे तो म्हणजे 0 हा डबल घेतला आपण. त्याच्यानंतर राहिलेले अंक काय करायचे, चढत्या क्रमानं या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत. मग या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 5. म्हणजे याचं जे उत्तर झालेलं आहे हे काय झालेलं आहे मित्रांनो, 30,045 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. मग 30,045 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. आता जसं लहानात लहान संख्या तयार केली तसेच बघा मित्रांनो या 4 अंकांपासून आपल्याला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग अशा वेळेला काय करायचं, सर्वात मोठा अंक जो आहे तो आपल्याला जास्त वेळा लिहावा लागेल. मग 4 अंक दिलेले आहेत आणि 6 अंकी संख्या म्हटलं तर 4 आणि 6 याच्यामधला फरक काय आहे, 2. म्हणजे कोणता तरी एक अंक 2 वेळेस आपल्याला काय करावा लागेल, जास्त वेळा घ्यावा लागेल. मग अशा वेळेला जो मोठा अंक आहे तो जास्त वेळा घ्यायचा. मग या ठिकाणी 5 घेतलं, त्याच्यानंतर 2 जास्तीचे जे 2 अंक आहेत ते सुद्धा काय करायचं, 5 घ्यायचे आणि त्याच्यानंतर उतरत्या क्रमानं आपल्याला काय करायचं आहे, अंक लिहायचे आहेत. म्हणजेच 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय होणार आहे तर ती होणार आहे 5,55,430 मित्रांनो. अगदी सोपं उदाहरण आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे मोठ्यात मोठी म्हटलं की मोठा जो अंक आहे तो वापरायचा आहे. लहानात लहान म्हणल्यानंतर लहान अंक जो आहे तो जास्त वेळा वापरायचा आहे आणि 0 जर असेल तर अशा वेळेला 0चा वापर हा जेवढे अंक जास्त आहेत तेवढ्या वेळेस 0 हा या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात. आता बघा, या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे. आता हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शवते. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, n ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि n चा स्क्वेअर मोठा आहे n च्या 3ऱ्या घाता. ठीक आहे, मग n चा वर्ग आणि n चा घात अशा प्रकारे दिलेले आहे. आता हे सत्य होईल का याचा जर विचार केला मित्रांनो तर नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्याच्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक संख्या आपण कशाला म्हणतो तर बघा, ज्या ज्या वेळेला 1 2 3 1 पासून ते पुढील अनंत संख्या ज्या आहेत यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो आणि हे n या अक्षरानं दाखवत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय झालं तर पुढे 0चा वापर याच्यामध्ये होऊ लागला आणि 0 1 2 3 ते अनंत संख्या हा गट तयार झाला आणि हा जो गट आहे याला आपण पूर्ण संख्या म्हणत असतो. मग आता हे जे विधान दिलेले आहेत याच्यामधलं पहिलं विधान जर बघितलं मित्रांनो, n चा वर्ग मोठा आहे यांच्या घनापेक्षा. आता हे उदाहरण सर्व ठिकाणी लागू होतं का तर बघा, या ठिकाणी 2 हा अंक घेऊ, 2 चा वर्ग मोठा आहे 2 च्या घनापेक्षा. मग या ठिकाणी बघा मित्रांनो 2 चा वर्ग घेतला 4, 4 हा कसा आहे मोठा आहे आणि 2 चा घन आहे 8. मग हे विधान बरोबर होईल का, बरोबर होणार नाही. ठीक आहे, बरोबर होणार नाही. परंतु
एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की या ठिकाणी जसं आपण 2 हा अंक वापरला किंवा 2 ही नैसर्गिक संख्या वापरली, त्याचप्रमाणे जर आपण दुसरी संख्या जरी वापरली तर, किंवा आता दुसरा एक पर्याय पाहूयात. दुसरा पर्याय काय आहे, यांचा घन मोठा आहे यांच्या स्क्वेअर पेक्षा. ठीक आहे. मग आता यांचा घन म्हणजे 2चा घन मोठा आहे 2च्या वर्गापेक्षा. 2चा घन 8 आणि मोठा चिन्ह त्याच्यानंतर या ठिकाणी 4 लिहिलेला आहे. आता हे विधान बरोबर होतं का रे? तर बरोबर होतं. कोणत्या संख्येसाठी? या संख्येसाठी. परंतु सर्व नैसर्गिक संख्येसाठी हे लागू होतं का? होत नाही. कारण की बघा मित्रांनो, या ठिकाणी 1 हा अंक आपण घेतलेला आहे. आता 1चा वर्ग मोठा आहे किंवा 1चा घन मोठा आहे 1च्या वर्गापेक्षा, असं जर म्हणलं तर हे विधान बरोबर होईल का? कारण बघा मित्रांनो, 1चा घन हा 1च येतो आणि 1चा वर्ग हा 1च येतो, आणि या ठिकाणी अशा प्रकारे जर चिन्ह लिहिलं तर हे विधान बरोबर होत नाही. म्हणून हा सुद्धा पर्याय लागू होत नाही, कारण प्रत्येक नैसर्गिक संख्येसाठी हे पर्याय लागू होत नाहीत. मग या ठिकाणी n म्हणजे नैसर्गिक संख्या, कोणतीही नैसर्गिक संख्या घ्या. मग या ठिकाणी 1 जरी घेतलं, 1 हे मोठं आहे 0 पेक्षा, किंवा 1च्या ठिकाणी दुसरा कोणताही अंक घ्या, कोणतीही संख्या घ्या, या ठिकाणी हे विधान लागू पडतं. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर अचूक बरोबर आहे.